तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक. पहिले तर बघा आमचा शिवांश लाडू गेलेला आहे गावाला. माझा नातू त्याच्यामुळं घरात शांत शांत काहीच करमेना झालंय. मग म्हणलं चला आता काय करायचं. मग बसले बसले शेजारी बोलत नंतर ना मग उठून बघा थोडासा मटकीच्या डाळीचा डाळ कांदा केला. एक असा थोडासा कांदा चिरून तिखट आणि मटकीची डाळ भिजवून अगदी रगरगीत मोकळा तसा डाळ कांदा केला बघा. मुलांना तसाच आवडतं, जास्त पातळ भाजी खात नाहीत. मग दुपारचा भात शिल्लक होता, त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घालून कांदा घालून तव्यामध्ये मग म्हणलं चला परतूनच घेऊया, कारण भाजी पण लागत नाही आणि मुलांना तसा भात आवडतंय. जास्त कसा असं आमटी खात नाही ती मुलं भातावर. म्हणलं म्हणून बघा हे हळद, काळा तिखट आणि मीठ भातावरच टाकून घेतलं आणि तव्यामध्ये चपात्या करून नंतर न बघा जिरे मोहरी लसूण टाकले, थोडंसं कांदा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मस्त असा भात परतून घेऊन चिरलेली कोथिंबीर टाकली. असा पण भात एकच नंबर लागतो बघा चवीला. मग असं कोण कोण करते बघा बरं. म्हणजे आवडीने पण खातात आणि भाजी पण पातळ जास्ती लागत नाही. या गरम गरम जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा.